नयनगाव बस स्थानकामधून बस निघाली. बसमध्ये नेहमीसारखीच गर्दी होती. काही प्रवासी कामावरून परतणारे, तर काही विद्यार्थी, तर काही रोजंदारीवर जगणारे मजूर होते. परंतु याच बसमध्ये तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तसं काय घडलेलं आहे, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि कंडक्टर तिकीट तपासत होता. आता बस थोडी पुढे गेली आणि एका थांब्यावर एक तरुण मुलगी डगमगत बसमध्ये चढली. तिचे केस विस्कटलेले, कपडे अस्ताव्यस्त आणि डोळे अर्धवट मिटलेले होते. पण ती नीट उभी राहू शकत नव्हती. तिच्या चालण्यावरून आणि वागण्यावरून स्पष्ट दिसत होते की तिने दारू प्यायली होती. आता काही प्रवाशांनी कुजबूज सुरू केली. आजकाल मुलीही काय हालत करून घेत आहेत, अशा अवस्थेत बसमध्ये काय येतात, अशी मग कुजबूज सुरू होती. आणि महाराष्ट्रामध्ये अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता तरुण मुलं अक्षरशः दारू पित आहेत. दारूचा एक नवीन ट्रेंड होत आहे. दारूच्या नावाखाली अनेक ट्रेंड चालू आहेत. कोणी बियर ही ट्रेंड म्हणून पित आहे. त्यामुळे दारूचे व्यसन हे प्रचंड तरुणांमध्ये होत चाललेलं आहे. मग अशामध्ये मुलीसुद्धा मागे नाहीत. मुलीसुद्धा दारू पित आहेत. अशासुद्धा घटना सध्या समोर येत आहेत. मग अशीच घटना ही सध्या समोर आली होती आणि प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली जेव्हा ती मुलगी बसमध्ये चढली. आजकाल मुलीही काय हालत करून घेत आहेत, अशा अवस्थेत बसमध्ये काय येतात, अशी कुजबूज तिथे चालू झाली होती. मग पुढे काय झालं पहा की ती मुलगी 2 पावले पुढे गेली आणि अचानक तोल जाऊन खाली कोसळणार होती. तेवढ्यात मागे उभे असलेला एक तरुण मुलगा पटकन पुढे झाला आणि तिला सावरलं. त्याने तिचा हात धरून तिला सीटवर बसवण्याचा प्रयत्न केला. ताई नीट बसा, पाणी हवंय का, तो शांत आवाजात म्हणाला. परंतु पुढे याच घटनेत मग काय घडलेलं आहे ते पहा. ही घटना पाहून सर्वांना एक मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. कारण की जेव्हा ती दारुडी मुलगी त्या बसमध्ये चढते तेव्हा तो मुलगा तिला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता मुलगा तिला चांगल्या मनाने मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे दृश्य पाहून काही प्रवाशांना संशय आला. मुलीची अवस्था आणि त्या मुलाचा तिच्या जवळ जाणं पाहून गैरसमज निर्माण झाला. काही जणांनी ड्रायव्हरकडे आणि कंडक्टरकडे बोट दाखवत कुजबूज सुरू केली. काय चाललंय हे, हा मुलगा काहीतरी गैर करत नाही ना. कंडक्टरने आरशातून पाहिलं. त्याला दिसलं की मुलगी दारूच्या नशेत आहे आणि एक मुलगा तिच्या जवळ आहे. त्याच्या मनात ही संशय निर्माण झाला. त्याने जोरात आवाज दिला, काय चाललंय मागे, नीट बस, नाहीतर बस थांबवतो, असा आवाज दिला. त्यांना काहीतरी वेगळीच परिस्थिती इथे जाणवली. मुलगा घाबरला. त्याने लगेच सांगण्याचा प्रयत्न केला, काका ती नीट नाहीये, पडत होती म्हणून मदत करतोय. पण त्या गोंधळात कुणीही त्याचं नीट ऐकलं नाही. बसमधील वातावरण तणावपूर्ण झालं. काही पुरुष प्रवासी संशयाने त्या मुलाकडे पाहू लागले, तर काही महिला प्रवाशांनी मुलीच्या बाजूने बसून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलीला अचानक उलटी झाली. ती पूर्ण अस्वस्थ होती. हे पाहून परिस्थिती आणखी गंभीर झाली. कंडक्टरने बस बाजूला थांबवले. तिला खाली उतरा, कंडक्टर म्हणाला, आणि तू पण खाली उतर, त्याने मुलाकडे बोट दाखवत सांगितलं. परंतु यामध्ये मग मुलाची काही चूक नव्हती. कारण मुलाने फक्त तिला सावरण्याचा प्रयत्न केला होता. तिला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगा खाली उतरला. त्याच्याही चेहऱ्यावर भीती आणि अपमान स्पष्ट दिसत होता. आता काही प्रवासी खाली उतरले. कंडक्टरने ड्रायव्हरला सांगितले की हा मुलगा काहीतरी चुकीचं करत होता, असं मग तो म्हणला. आणि अक्षरशः मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा फक्त मदत करत होता आणि मुलाला जेव्हा तो कंडक्टर म्हणाला की हा मुलगा काहीतरी चुकीचं करत होता, तेव्हा अक्षरशः त्या मुलाला एक मोठा धक्का बसला. कारण तो फक्त मदत करत होता. तेवढ्यात एक मध्यमवयीन महिला प्रवासी पुढे आली. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, थांबा जरा, मी सगळं पाहिलंय. हा मुलगा मदतच करत होता. मुलगी पडत होती म्हणून त्याने तिला सावरलं. आणखी 2 प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला. हो, आम्ही पाहिलंय, तो चुकीचं काही करत नव्हता. कंडक्टर थोडा मग गोंधळला. त्याने मुलाकडे पाहिलं आणि विचारलं, तू खरंच मदत करत होतास? मुलगा म्हणाला, काका माझ्या बहिणीसारखी ती बहीण आहे. या अवस्थेत कोणी असं पाहिलं तर मदतच करावी लागेल ना. मला काही चुकीचं करायचं नव्हतं. तेवढ्यात मुलगी थोडी शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि कापऱ्या आवाजात म्हणाली, तो चांगला आहे, त्याने मला वाचवलं, पण मी पडणार होते, असं मग मुलगी त्या अवस्थेत सुद्धा ती म्हणत होती. त्या मुलीवर पहिल्यांदा कोणीही विश्वास ठेवला नाही. कारण की ती प्यायली होती.
त्यानंतर मग हेच ऐकताच सगळ्यांनाच शांतता वाटली. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही मग त्यांनी माफी मागितली. माझा गैरसमज झाला, माफ कर. बस पुन्हा सुरू झाली. त्या मुलीला पुढच्या सीटवर बसवण्यात आलं. पाणी दिलं गेलं. त्या तरुण मुलाने मात्र शेवटच्या सीटवर जाऊन शांत बसणं पसंत केलं. ही घटना बसमधील अनेक प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण करून गेली. मदत करणं गुन्हा ठरतो का? एखादी व्यक्ती दारूच्या नशेत असेल, मग ती महिला असू द्या, मग तो पुरुष असू द्या. महिला तर तिला मदत करण्याऐवजी समाज अशी संधी आणि मग आधी संशयच का घेतो? त्या दिवशी त्या बसमधील अनेकांनी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलं की दिसतं तसं नसतं. मदतीचा हात ओळखण्याआधी संशयाचा चष्मा लावणं धोकादायक ठरू शकतं. त्या मुलाने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर त्या मुलावर संशय घेण्यात आला की तूच या मुलीसोबत काहीतरी करतोय. पहिल्यांदा मग प्रवाशांनी त्या मुलावर संशय घेतला होता. नंतर कंडक्टर आणि ड्रायव्हरने सुद्धा संशय घेतला होता की हाच मुलगा काहीतरी या मुलीसोबत करतोय आणि त्यानेच काहीतरी केलं असावं. असं जेव्हा त्या मुलाला कळलं त्याला धक्काच बसला. मग शेवटी काही प्रवाशांनी त्या मुलाची बाजू घेतली आणि त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरला खात्री पटली की हा मुलगा या मुलीसोबत काहीतरी वाईट करत नाही असं त्यांना समजलं. जेव्हा त्या मुलाला विचारण्यात आलं की तू खरंच मदत करतोयस का? मुलगा म्हणाला, हो काका, माझ्या बहिणीसारखी आहे. या अवस्थेत कोणी असं केलं, तिला पाहिलं तर मदतच करेल ना. मला काही चुकीचं करायचं नव्हतं. तेवढ्यात मुलगीसुद्धा त्या अवस्थेत तिने सुद्धा सांगितलं की तो माझ्या सोबत चांगलाच वागला, त्याने मला वाचवलं, मी पडणार होते. हे सगळं ऐकता सगळ्यांना शांतता वाटली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने त्या मुलाकडे माफी मागितली. माझा गैरसमज झाला, मला माफ कर. बस पुन्हा सुरू झाली. मग शेवटी त्या मुलीला पुढच्या सीटवर बसवण्यात आलं. पाणी दिलं गेलं. त्या तरुण मुलाने मात्र शेवटच्या सीटवर जाऊन बसणं पसंत केलं होतं. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. बसमध्ये अशा अनेक घटना घडत असतात. आता ही मुलगी कुठून दारू पिऊन आलती हे कोणालाही समजलं नाही, परंतु ती दारू का प्यायली हा सुद्धा एक वेगळाच प्रश्न आहे. अनेकांच्या मनात अनेक वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. मदत करणं गुन्हा ठरतो का? एखादी व्यक्ती दारूच्या नशेत असेल, विशेषतः महिला, तर तिला मदत करण्याऐवजी समाज आधी संशयच का घेतो? असे असंख्य प्रश्न तिथे निर्माण झाले. ही घटना समाजाला आरसा दाखवणार होती, पण चुकीचं वागणं नक्कीच थांबवलं पाहिजे. पण त्याआधी सत्य समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, असं सुद्धा या घटनेतून समोर येतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.